एक तू मित्र कर आरशा सारे. आपल्याला आरशावर यायचं. प्रत्येकाला आपल्याला आरशाची गरज आहे. सगळेजण आरसा पाहत. आता मोबाईलच आरसा झाला आपला. मोबाईल मध्ये पहा. का? त्याचं कारण चेहरा दाखवतो आरसा. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, आरसा जसा आहे तसा चेहरा दाखवतो. जैसे तैसे दावी आरसा नकट्या कैसा पालटे नकट्या कैसा पालटे नकट्या कैसा पालटे कैसा दावी आरसा नकट्या कैसा पालटे नकट्या कैसा जैसे तैसे दाखवी आरसा दावी आरसा. ज्ञानेश्वरीमध्ये आरशाबद्दल वर्णन आलंय, भागवतात आलंय, रामायणात आलंय, गाथ्यात सुद्धा आलंय तुकोबारायांच्या. झाले दर्पणाची अंग ज्याचा त्याशी दावी रंग. काय शब्द आहेत बघा. म्हणून या आरशाचा म्हाताऱ्या माणसाला खूप राग येतो. ज्याला केस नाही त्याला जास्त राग येतो. आरशाचा राग येतो आपल्याला. एक म्हातारी बाजारामध्ये गेली आरसा आणायला वेरूळच्या. सगळ्या आरशाची दुकान पाहिली. आरशाच्या दुकानदारानं 20 रुपयापासून ते 2000 पर्यंत आरसा दाखवला. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा. बस. प्रत्येक आरसा बघायची योगेश महाराज, ओंकार महाराज. त्या दुकानदाराला म्हणायचे हा चांगला नाही. त्याने त्याच्या पुढचा दाखवायचा. हा चांगला नाही. सगळे आरसे पाहिल्यावर दुकानदार म्हटलं, कागा आजी तुला याच्यातला एकही आवडना का बर? म्हातारी म्हटली, बाई माझ्या तरुणपणात मी आरशात पाहिलं तेव्हा किती छान दिसायचे, आता याच्यात मी चांगली दिसत नाही. दुकानदार म्हटला, आजी याच्यात माझा दोष नाही, तुझ्या चेहऱ्याचा दोष आहे. आरसा तुमचा रंग जसा आहे तसं दाखव. तुम्हाला तो खोटं दाखवत नाही. ज्याचा त्याची दावी रंग. माणसाला राग येतो आरशाचा, पण आरसा फार गरजेचा आहे. प्रत्येक घरामध्ये जसा चेहरा पाहण्यासाठी आरसा गरजेचा आहे, तसं आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आपलं जीवन किती चांगलं जगलं पाहिजे, किती सुरळीत जगलं पाहिजे, यासाठी आरशासारखी रामकथेची आपल्याला गरज आहे. म्हणून म्हणतात बघा, म्हणून सारखी ऐकली पाहिजे कथा, नित्य ऐकली पाहिजे. ती आरशासारखी आहे. प्रत्येक घरातलं प्रेम दाखवणारी आहे. भावाचं भावावरती असणारं प्रेम सांगणारी आहे. आईला कसं बोलावं याचा विचार देणारी आहे. साधं सांगू साधं, नवऱ्याला कसं बोलावं रामायण शिकवत. ज्यावेळेला रामचंद्र वनवासात जातात एक थोडीशी कथा ऐका. आपल्याला नुसतं आज वर्णन महात्म्य बघायचे. आपली कथेची सुरुवात उद्यापासून होणार आहे. वनवास हा शब्द ज्यावेळेला जानकी मातेच्या कानावरती पडला आणि तिला माहिती झालं की माझं कुंकू आता 14 वर्षासाठी वनवासात निघाल. काय भाव आहे. आपण रामायण ऐकताय, एवढी सुंदर कथा आपल्या समोर सादर होणार आहे. पत्नीनं पतीशी कसं वागावं. रामचंद्र सांगायला येतात, जानकी 14 वर्षासाठी वनवासात जायचं. ते जानकी म्हणते, मी पण तुमच्या बरोबर येणार प्रभू. नाही जानकी, आत्ताच लग्न करून आणलंय तुला. अजून तुझा पाऊल फुलाच्या खाली नाही, अजून तुझा पाऊल पालखीच्या खाली नाही. जानकी काय म्हणतील तुझे वडील मला, काय म्हणतील ते जनक राजे मला.
माझ्याबरोबर वनवासात येणं तुझं योग्य नाही. नाही प्रभू, मी तुमच्या बरोबर वनवासात येणार नाही. जानकी, माझ्याबरोबर वनवासात येणं योग्य नाही. नाही प्रभू, मी तुमच्या बरोबर वनवासात येणार. तुम्हाला अयोध्येचा निरोप घेता येईल, तुम्हाला दशरथ राजाचा निरोप घेता येईल, एखाद्या वेळेला तुम्हाला कौशल्य मातेचाही निरोप घेता येईल प्रभू, पण तुम्हाला माझा निरोप घेता येणार नाही. मी कोण आहे प्रभू? तुमची अर्धांगिनी आहे. एका पत्नीनं नवऱ्याला किती गोड बोललं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे आहे का? निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. नाही प्रभू, तुम्हाला अयोध्येचा निरोप घेता येईल, तुम्हाला या अयोध्येतल्या प्रत्येक व्यक्तीचा निरोप घेता येईल, तुम्हाला दशरथ राजाचाही निरोप घेता येईल, तुम्हाला अयोध्येचा काय कौशल्य मातेचाही निरोप घेता येईल. प्रभू, मी तुमची अर्धांगिनी आहे, तुम्हाला मला सोडून जाता येईल. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालते, त्या मार्गी तुमच्या पुढती. नाही प्रभू, ज्या मार्गाने तुमचे पाऊल चालतील त्याच मार्गाने माझा पाऊल पडेल. मी तुमची अर्धांगिनी आहे. एका पत्नीनं पतीशी कसं वागावं रामायण शिकवतंय. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला रामाची गरज आहे. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला रामायण कथेची गरज आहे. ऐका रे, ही रामकथा का घरी घेऊन जायची, का हिचा विचार आज करायचा आहे? लक्षात ठेवा, आपल्या घरातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे रामकथा आहे. आपल्या घरामध्ये कसं वागलं पाहिजे, काय पती पत्नीचा संवाद आहे. अरे पती पत्नीचा समन्वय किती गोड असावा. आपल्या पत्नीनं पतीशी कसं वागलं पाहिजे किती समन्वय असावा. रामकथा शिकवते दादांनो, ध्यानात ठेवा. नाही नाही प्रभू, नाही, असं करता येणार नाही प्रभू तुम्हाला. ज्या मार्गी हे चरण चालती तुमच्या पुढती, वनवासाची मला न भीती. वनवासाची मला न भीती. संगे आपण भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. वा वा. जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. अयोध्येला सोडता येईल प्रभू तुम्हाला, दशरथ राजाला सोडता येईल, तुम्हाला कौशल्य मातेला सोडता येईल, पण तुम्हाला मला सोडता येणार नाही. मी तुमची अर्धांगिनी आहे. या सगळ्या माझ्या बहिणी बसल्यात. आपल्या पतीशी कसं वागावं रामायण शिकवतं.